नमस्कार मंडळी, गावाकडच्या टेस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी का नाही, आज कारभारीन का नाही भाजीपाला काय काय घ्यायला लागल्या होय. आणि मस्तपैकी आज भाजी होणार आहे बघा. एकदम आंब्याच्या झाडाखाली बसून ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा मनाला आणि पोटाला सुखद असा अनुभव देणारी अशी भाजी का नाही आज या ठिकाणी होणार आहे बघा. त्यामुळे कारभारने काय काय घेणार मग आज? तर आज आपण आहे ना मस्त कवळी जार असं वांगी घेणार आहे बर, आणि वांग्याचं आज आपण खार वांग बनवणार आहे. खर वांग आहे काय? होय होय काय सुट्टीच नाही मग आज. हो इशी हार्ड करतेस मग आज तू. होय मग आता हे ऐकूनच भूक लागायला लागली बघा. हो त्यामुळं तू घे कारभार, तू घे. मी पुढच्या तयारीला लागतो. मग हो चालेल. जाऊ का मग तकडं? हो चालते. तर आता इकडे बघू शकता चांगलंच आहे ना वांगी लागलेली आहे हे बघा. आणि कवळं कवळंच घ्यायचं बघू शकता. हे बघा किती छान वांगी लागलेली आहे आणि काटा पण आहे, त्यामुळे आपल्याला बघूनच घ्यायचं आहे. बघा इथं पण आहे, फुलं सुटलेलं आहे पुढं. असं आपण रानातनं नेलं ना झाडातनं मग भाजी केलं तर अजून चव चांगली आहे त्या भाजीला. जे कवळी जार असतोय ताजा ताजा भाजी नेऊन केलं तर भाजी सुद्धा चांगली होते. हे बघा मस्त सगळीकडे वांगी लागलेली आहे. हे बघा भरतासाठी सुद्धा आहे ना मस्त वांगी झालेली आहे हे बघा. पण आता आम्ही भरीत करणार आहे, फक्त आपण भाजी करणार आहे. तुम्हाला मी पुढच्या वेळी भरताची रेसिपी पाहिजे असेल तरी पण सांगा, तुम्हाला करून दाखवतो. बघा आता आपल्याला एवढं आजच्या पुरतं आहे ना भाजीसाठी एवढं बास होईल. बघा आता आपण वांगी पण घेतलेली आहे आणि इकडे कवळं आहे ना 1-2 कांदा पण घेतलेले आहे. चला तर मग आता आपण जाऊयात भाजी करायला. तर आता आपण भरपूर आहे ना रानात नाही कवळी जार असं वांगी घेऊन आलेले आहे. इकडे बघू शकता शेंगा सुद्धा आहे ना मी बारीक करून घेतलेले आहे. आणि इकडे बघा 2 कांदा घेतलेले आहे, कोथिंबीर, जिरं मोहरी घेतलेली आहे, मीठ, देशी हळद पावडर, कढीपत्ता आणि इकडे हिरव्या मिरची बारीक करून घेतलेली आहे. आणि आपल्याला आहे ना तेल पण लागणार आहे. तर आपण आहे ना इकडे एका मोठ्या भांड्यामध्ये आहे ना मी पाणी घेतलेले आहे. तर आता आपण हे वांगी आहे ना चिरून घेऊया. थोडंसं आपल्याला मागचं बाजू कट करून घ्यायचं. हे बघा 4 भाग करून घ्यायचा. बघा किती छान पूर्ण कवळी जार असं वांगी आहे. आणि आत आपल्याला फक्त किडकं वगैरे आहे का नाही बघायचं आहे. बघा किडकं नाही काय नाही, पूर्ण कवळी जार असं वांगी आहे. तर आता आपण पाण्यामध्येच ठेवूया. म्हणजे काय ते असंच आपण ठेवलं ना म्हणजे ते काळं पडू शकतं, त्यामुळे आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचं म्हणजे काळा पडत नाही वांगी. बघा पूर्ण कवळी जार वांगी आहे. आणि असंच आपण एक चिरून खाल्लं तरी पण आहे ना खूप छान लागतो कवळी असल्यावर. बघा आता आपण सगळं वांगी आहे ना चिरून पाण्यामध्ये ठेवलेले आहे. तर आता आपण एक कांदा सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. पण कांदा बारीकच चिरून घेऊया. आपण थोडंसं कोथिंबीर पण चिरून घेऊया. बघा आता आपण ताटामध्ये ना इकडे सगळं आपण शेंगदाणे बारीक करून घेतले ते घेतलेले आहे. त्यामध्येच आपण घेऊयात. इकडे आपण हिरव्या मिरची बारीक करून घेतले ते घालूया. आणि ह्यातलं थोडंसं आपल्याला कांदा सुद्धा ह्यामध्येच घालायचं आहे. आणि थोडंसं आपण फोडणीसाठी घेऊया. हळद पावडर थोडंसं घालूया, मीठ थोडंसं घालूया. नंतर आपल्याला वरून वापरायचंच आहे कोथिंबीर. चांगलंच आपण सगळं मिक्स करून घेऊयात.
ह्यामध्ये आहे ना थोडंसं आपण पाणी घालूया, म्हणजे मसाला आहे ना वलसर होईल. बघा आता आपण मसाला चांगला तयार झालेला आहे. आता आपण एक एक वांगी घेऊया आणि ह्यामध्ये आपण चांगलासा मसाला भरून घेऊया. तर दाबून दाबून आपल्याला मसाला ह्यामध्ये भरून घ्यायचा. नंतर असं दाबून घ्यायचं, चांगलासा मसाला आत बसतोय. पूर्ण दाबून दाबून भरायचं, म्हणजे मसाला आहे ना बाहेर पडणार नाही. आणि नंतर असं दाबून घ्यायचं. बघा आतपर्यंत चांगलासा मसाला बसतोय. या पद्धतीनं सगळं आपल्याला वांगी आहे ना भरून घ्यायचं. आता आपण चूल पेटून कढई ठेवलेली आहे. तर आपण कढईत आहे ना तेल घालूया. तेल आपण चांगलंसं गरम करून घेऊया. बघा आता तेल गरम झालेले आहे. जिरं मोहरी घालूयात. आता चांगलंसं फुललेले आहे. तर यामध्ये आपण घालूया कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा. आपण थोडंसं आपण आहे ना परतून घेऊया. बघा आता कांदा थोडंसं परतलेले आहे. तर आपण यामध्ये आहे ना इकडे आपण मसाला भरून घेतला तर वांगीमध्ये ते घालायचं वांगी सगळं. आपण चांगलं असं परतून घ्यायचं आणि राहिलेला मसाला नंतर आपल्याला घालायचा. अगोदर आहे ना फक्त मस्त वांगी घालूनच आहे ना आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं. आता वांगीचा कलर सुद्धा आहे ना चांगलाच थोडंफार परतलेले आहे. असंच आपल्याला परतून घ्यायचं. यामध्ये मसाला राहिला होता ना ते सगळं आपण मसाला आता घालूया. आणि इकडे आपण मीठ आणि हळद पावडर घेतलं तर ते पण घालायचं. आणि चांगलं आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि परतून घ्यायचं आपल्याला. बघा आता चांगलं असं सगळं मसाला परतलेले आहे. थोडीशी कोथिंबीर आहे ते घालूयात. आपण आहे ना पाणी घालूयात. तर वांगी शिजायला पाहिजे. मसाला होता ना त्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे. तेच आपण पाणी टाकतोय. जास्त पण नाही घालायचं, आपण पातळ नाही करणार, तर सुटसूट करणार आहे. त्यामुळे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे शिजवून घ्यायचं. अजून थोडंसं घालून वांगी शिजायला पाहिजे तेवढं आपण पाणी घालायचं. आपण एवढं पाणी वापरलेले आहे. आता आपण वांगी चांगलंसं आपण हे शिजवून घेऊयात 5 मिनिटं. आता 5-10 मिनिटं झालेले आहे. आता आपण वांगी शिजले का नाही बघायचं आपल्याला. झाकण काढूयात. आता मस्त शिजत आहे आणि घट्ट पण झालेले आहे. तर वांगी शिजले का नाही बघायचं. हे बघा पूर्ण वांगी मऊ झालेले आहे. असंच आपल्याला नाही शिजवून घ्यायचं आहे आणि आपल्याला रस्सा करून घ्यायचं नाही. आता थोडंसं हे रस्सा वाटते पण थोडंसं गार झालं की पूर्ण घट्ट होते. त्यामुळे असंच आपल्याला ठेवायचं. मसालेदार मस्त आहे ना खार वांग तयार झालेले आहे आणि आवडीनं खातील सगळे असं या पद्धतीने केल्यावर. आणि डब्याला पण आहे ना खूप छान भाजी आहे. तर आता आपण खाली काढून घेऊया. बघा आता आपण इकडं ताट तयार करून घेऊया. इकडं भाकरी घेतलेली आहे आणि इकडं टमॅटो चटणी पण घेतलेली आहे. इकडं आपण खार वांग घेऊयात. बघा आता आपण तुमच्या दादांना आपण जेवायला देऊयात. अहो हे घ्या हो, मस्त खार वांग तयार झालेले आहे. जेवण करून घ्या आता. तर मंडळी या मस्तपैकी का नाही खार वांग भाकरी आणि इकडं देशी लाल टमाट्याची का नाही चटणी पण तयार आहे. आता आपण आस्वाद घेऊया.
हो घ्या कारभार सावकाश. नाही तू बी घे की. नाही तुम्ही घ्या, मी घेतो नंतर. चला म्हणजे भूक तर लागलेली आहे जबरदस्त. हो गरमागरम आहे तोपर्यंत जेवण हो करू. खार वांग तर इतकं भारी दिसालंय. होय. खातो बघा आता बोलत बसून उपयोगाच नाही. हो हो. गरमागरम आहे तोवर ताव मारायचं. हम्म. कारभार नाही हं. होय मस्त झाले की झाले का हो चांगलं? हम्म. हिरव्या मिरची वगैरे घातल्यामुळं चांगलं टेस्ट आलंय. होय चांगलं लागतंय आणि कवळं पण होतं ना वांगी. तसंच खाल्लं तरी पण चांगलं लागणार. जबरदस्त. हम्म. परवा दिवशी मी पुण्याला जाणार आहे की नाही, होय तेव्हा असलंच बनवून दे येतो प्रवासाला. चालतंय की मग. हम्म. डब्याला चांगलं वाटते हो. बरं. हम्म. एक भाकरी खाणार 2 भाकरी खायची असं भाजी असल्यावर. होय मस्तच जबरदस्त. वाईस टमाट्याची चटणी बघू का? हो बघा की कसं झालंय बघा. हा हे पण मस्त झाले की. झाली का? मस्त आंबट. आंबट आंबट हम्म. चांगलं लागलं. तोंडाला काय चव नाही लागलं तर असं करायचं. सरसरून तोंडाला पाणी सुटते का? होय. जबरदस्त. एक नंबर बेस झाला कारभार. होय होय. तर आता तुमच्या दादांना तर आवडलेलंच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.